सर्वांना माझा नमस्कार. जसं की तुम्ही थंबनेलमध्ये बघितलंच असेल, की टॉपर नेमके कसे आन्सर लिहितात. ठीक आहे. तर हे आपण डिस्कस करणार आहे. एम-पी-एस-सीचे जे पेपर आहेत, ते आतापर्यंत आपल्या हातात पडले नाहीत. जे काय आहे, ते यू-पी-एस-सीचा डाटा आपल्याकडे सध्या आहे. त्याच्यामध्ये एक बाब लक्षात घ्या, जे एम-पी-एस-सीचे प्रश्न आहेत, तर ते खूप ईझी लेव्हलचे आणि यू-पी-एस-सी आता बट ऑबियस बाब आहे, की खूप वर्षापासून ते डिस्क्रिप्टिव्ह पेपर कंडक्ट करत आहेत. त्याच्यामुळं त्यांचा प्रश्नांचा जो दर्जा आहे किंवा जी लेव्हल आहे, तर ती खूप ॲडव्हान्स लेव्हलला आता ते गेलेलं आहे. ठीक आहे. तरीसुद्धा एक बेसिक तुमच्या आन्सरमध्ये काय असायला पाहिजे, टॉपर काय लिहितात, तर हे आपण आज जाणून घेऊयात. याच्यामध्ये आपण 2 जे टॉपर होते, एक आदित्य श्रीवास्तव, रँक 1 होता त्यांचा 2023 ला आणि त्याच्यानंतर स्नेहल धायगुडे मॅडम आहेत. ठीक आहे. त्यांचा रँक 108 होता 2018 ला. महाराष्ट्रातून आहे. त्या दोघांच्या आपण आन्सर कॉपी याच्यामध्ये बघणार आहे. तर ही जी कॉपी आहे, पहिलं जे उत्तर आहे, तर हे आदित्य श्रीवास्तव सर यांनी लिहिलेलं आहे. फंडामेंटल राइट्स चॅप्टर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज द नॉर्थ स्टार ऑफ द युनिव्हर्स ऑफ कॉन्स्टिट्युशनलिझम आणि त्यांनी पुढे डायरेक्ट कीवर्ड सांगितला एक्झामाइन. ठीक आहे. त्याच्यामध्ये कीवर्ड काय काय तर फंडामेंटल राईट आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, नॉर्थ स्टार आहे आणि युनिव्हर्स ऑफ कॉन्स्टिट्युशनलिझम. ठीक आहे. संविधानवाद याला आपण मराठीमध्ये म्हणतो. हे कीवर्ड याच्यामध्ये होते. तर सरांनी इंट्रोडक्शन कसं स्टार्ट केलं, हिंदीमध्ये सुद्धा इथं प्रश्न आहे की संविधान का मौलिक अधिकार अध्याय संविधानवाद के ब्रह्मांड का ध्रुव तारा आहे. ठीक आहे. म्हणजे ते एक डायरेक्टिंग आहे. ठीक आहे. या अनुषंगाने त्याचा ऍक्च्युली अर्थ निघतो ध्रुव ताराचा. ठीक आहे. आणि परीक्षण कीजिए असं त्याला हिंदीतून अनुवाद आहे. मराठीतून मला तेवढं ट्रान्सलेट करायला त्याला जमणार नाही. ठीक आहे. बट इंट्रोडक्शनमध्ये सरांनी काय लिहिलं तर बेसिक फॅक्ट्स सरांनी लिहिलेले होते की फंडामेंटल राईट्स आर इन्श्राईन इन आर्टिकल 14 to 32 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ठीक आहे. बेसिकली काय उत्तर जेव्हा आपण लिहितो म्हणजे जे पूर्णपणे नवीन एम-पी-एस-सी करताय, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न करताय, तर त्यांना एक सांगू इच्छितो, जे पण तुमचं उत्तर असणार आहे, तर ते 3 फॉर्मॅटमध्ये असणार आहे. सुरुवातीला इंट्रोडक्शन, त्याला आपण मराठीमध्ये प्रस्तावना म्हणतो. नंतर तुमचा बॉडीचा भाग येतो. ठीक आहे. बॉडी म्हणजे काय? प्रश्नामध्ये काय विचारलं, त्याचे बॉडीचे डायमेन्शन असतात. आता एक बाब लक्षात घ्या, जेव्हा पण 10 मार्करचा प्रश्न असतो, तुमच्या बॉडीचे डायमेन्शन हे 2 असायला पाहिजे. ठीक आहे. हे मी तुम्हाला या आन्सरमध्ये सुद्धा दाखवतो आणि पुढे आपल्याला स्नेहल धायगुडे मॅडमचं बघायचं त्याच्यामध्ये सुद्धा दाखवतो. आणि 15 मार्क्सचा जर तुमचा प्रश्न असेल, ठीक आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला डायमेन्शन मिनिमम 3 लिहायचे आहे. आता काही काही प्रश्नामध्ये ना ॲक्च्युअली ते एकच डायमेन्शन ओपन करतात. तिथं दुसरा डायमेन्शन कसा ओपन करायचा हे सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर बॉडी झाली आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी कन्क्लुजन. म्हणजे तुमच्या आन्सरचे 3 महत्त्वाचे भाग आहेत. पहिलं इंट्रोडक्शन, दुसरं बॉडी आणि कन्क्लुजन. बॉडीमध्ये सुद्धा 10 मार्कर असेल, तर मिनिमम 2 डायमेन्शन तुम्हाला ओपन करायचे आणि 15 मार्करचा प्रश्न असेल, तर तुम्हाला 3 डायमेन्शन तिथं ओपन करायचे आहे. ठीक आहे. तर सरांनी पहिला डायमेन्शन कोणतं ओपन केलं, की फंडामेंटल राइट्स ॲज नॉर्थ स्टार ऑफ कॉन्स्टिट्युशनलिझम. ठीक आहे. म्हणजे जे प्रश्नामध्ये कीवर्ड होते, सेम टू सेम सरांनी ते हेडिंगमध्ये वापरलेले आहे. ठीक आहे. मग पुढे काय सांगतात ते, हेल्प टू प्रमोट द आयडियल ऑफ पॉलिटिकल डेमोक्रेसी. सर्वात महत्वाचं आहे, की कीवर्ड सर इथं कसे यूज करताय, त्याला अंडरलाईन करताय आणि त्यांनी हेडिंग सब हेडिंगचा वापर कसा केला. ठीक आहे. इथे हेडिंग केली, त्याला बॉक्स केलाय प्रॉपरली. नंतर इथं नंबरिंग सरांनी केलंय. ठीक आहे. आणि जर तुम्ही वाक्य बघितलं तर फार काही फॅन्सीपणा त्याच्यामध्ये नाही. याची जी लेंग्थ आहे, ठीक आहे, फार लांबलचक सुद्धा वाक्य नाही, तर शॉर्टमध्ये त्यांनी गोष्टी लिहिल्या. पॉलिटिकल डेमोक्रेसीला ते प्रमोट करतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इक्वालिटी, लिबर्टी हे सरांनी वापरलं. आर्टिकल सरांनी याच्यामध्ये वापरले. त्याच्यानंतर प्रिव्हेंट आर्बिट्रेरीनेस ऑफ एक्झिक्युटिव्ह ऑर लेजिस्लेचर. ठीक आहे. मेनका गांधी केस जी आहे ती सरांनी याच्यामध्ये मेन्शन केली. म्हणजे काय, सुप्रीम कोर्टचे जे पण त्याच्यामध्ये रुलिंग्स असते तर ते सरांनी याच्यामध्ये यूज केले. याच्यामध्ये मेनका गांधी केस हे कोणत्या वर्षाचं होतं हे जर यूज केलं असतं ना अजून जास्त भारी ते वाटलं असतं. त्याच्यानंतर पुढे सरांनी 4थ्या पॉईंटमध्ये सोशल हार्मोनी हा कीवर्ड वापरलेला आहे. लिव्हिंग ट्री डॉक्ट्राईन एक्सपांडिंग आर्टिकल 17 इन सबरमाला केस. ठीक आहे. सरांनी एक्झाम्पल सुद्धा इथं स्पेसिफिकली दिलेलं आहे. त्याच्यानंतर सरांनी दुसरा डायमेन्शन ओपन केला. ठीक आहे. मी जे तुम्हाला बोललो ना, 10 मार्करच्या प्रश्नामध्ये तुम्हाला मिनिमम 2 डायमेन्शन ओपन करायचे. ठीक आहे. एक हेड स्पीच वरती सरांनी उत्तर लिहिलेलं होतं. त्याच्यामध्ये ॲक्च्युअली एकच डायमेन्शन नॅचरली ओपन होतो. दुसरा डायमेन्शन हा स्टुडंट्सला, विद्यार्थ्यांना जो पण पेपर लिहिताय त्यांना त्यांच्या पद्धतीने ओपन करायचा असतो. ते इथे मी घेतलं नाही, बट पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते डिस्कस करूयात. तर फंडामेंटल राइट्स नॉट गायडिंग कॉन्स्टिट्युशनलिझम. ठीक आहे. ॲक्च्युअली हा जो पॉइंट आहे, हा त्यांनी तुम्हाला प्रश्नामध्ये डायरेक्ट विचारलेला नाही. बट
डायरेक्टिव्ह कीवर्ड काय? एक्झामाइन त्यांनी सांगितलं. म्हणजे काय? तुम्हाला जे पण विधान असणार आहे, ठीक आहे. सुरुवातीला काय केलं त्यांनी? एक स्टेटमेंट केलं, एक विधान केलं. त्या विधानाच्या दोन्ही बाजू त्यांनी तुम्हाला तपासायला सांगितल्या, परीक्षण करायला सांगितलेलं आहे, ठीक आहे. एक्झामाइन म्हणजे हे बरोबर आहे का? हे चुकीचं आहे का? या दोन्ही बाजू तुम्हाला तपासायच्या. सरांनी पहिला डायमेन्शन काय ओपन केला? सरांनी सांगितलं, की हे नॉर्थ स्टार आहे, ठीक आहे. संविधानवादाच्या संदर्भामध्ये ते गाईड करतं. त्याच्यामध्ये सरांनी आर्टिकलचा यूज केला. त्याच्यानंतर मेनका गांधी केस सरांनी यूज केली. सबरीमाला केस सरांनी त्याच्यामध्ये यूज केली, ठीक आहे. बेसिकली काय सुप्रीम कोर्टचे रुलिंग, आर्टिकल, एक्झाम्पल हे तुमचे GS2च्या उत्तरामध्ये जेव्हा तुम्ही पॉलिटीचा पोर्शन लिहिता त्याच्यामध्ये आढळून यायला पाहिजे. पुढे फंडामेंटल राईट्स नॉट गायडिंग कॉन्स्टिट्यूशन. आता हा पॉइंट का आला? तर एक्झामाइन हा तिथं डायरेक्टिव्ह कीवर्ड होता. त्याच्यामुळे सरांनी हा सेकंड डायमेन्शन इथं ओपन केलेला आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये सर काय आर्ग्युमेंट करतात, की जे फंडामेंटल राईट आहे दे आर नॉट सॅक्रोसॅन्क्ट, ठीक आहे. सॅक्रोसॅन्क्टचा अर्थ होतो की ते पवित्र नाही, ठीक आहे. केशवानंद भारती केस सरांनी इथं तिथं नमूद केली आहे. तर इथं सुद्धा जर एअर असतं ना तर खूप जबरदस्त इम्पॅक्ट त्याचा पडतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आहेत की जे तुमचे फंडामेंटल राईट्स आहेत ते नॉट अब्सोल्यूट आहे, ठीक आहे. ते अब्सोल्यूट आहे का नाही हे आपण बेसिक आहे, हे आपण वाचतो बट आपल्याला लिहिता येत नाही. आर्टिकल 19(2) सरांनी तिथं वापर केला. एक्झाम्पलमध्ये सरांनी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट सांगितलं, डिफेमेशन सांगितलं. त्या कंटेम्प्ट ऑफ कोर्टमध्ये तुम्हाला एक केस आठवत असेल, ठीक आहे. जे प्रशांत भूषण होते तर त्यांच्यावरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झाला होता. ती केस नंतर कधीतरी वाचा, ठीक आहे. त्याच्यानंतर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स हा कीवर्ड सरांनी वापरला. मिनर्वा मिल्स केस, ठीक आहे. म्हणजे जे आपण म्हणतो की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स गेनिंग प्रॉमिनन्स ओव्हर देम, ठीक आहे. 39B आणि C हे कशावरती प्रॉमिनंट असतात? तर आर्टिकल 14 आणि 19, ठीक आहे. याला ओव्हरराईड ते करतात किंवा जो गोल्डन ट्रायंगल आहे फंडामेंटल राईट्सचा त्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचत असाल. मिनर्वा मिल्स केस याचं एअर सुद्धा जर सरांनी लिहिलं असतं ते अजून जास्त उठून दिसतं, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे जेंडर इक्वॅलिटी बद्दल आणि शायरा बानो केस सरांनी इथं मेन्शन केली. बेसिकली काय सबरीमाला केस आपण बघितली, त्याच्यानंतर केशवानंद भारती केस बघितली, शायरा बानो केस, ठीक आहे. सुप्रीम कोर्टच्या ज्या आपण रुलिंग्स आहेत त्या सरांनी याच्यामध्ये मेन्शन केल्या. आर्टिकल जवळपास प्रत्येकच आर्ग्युमेंटमध्ये तुम्हाला दिसून येईल. त्याच्यानंतर सरांनी जे कन्क्लुजन आहे, कन्क्लुजन हे नेहमी ऑप्टिमिस्टिक असायला पाहिजे, ठीक आहे. पॉझिटिव्ह नोटवरती असायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही कोणतीही नकारात्मक बाब लिहिता कामा नये, ठीक आहे. जरी प्रश्न निगेटिव्ह स्वरूपाचा असेल तर तुम्हाला वे फॉरवर्ड म्हणा किंवा कन्क्लुजन म्हणा हे ऑप्टिमिस्टिक आशावादी स्वरूपाचं लिहायचं असतं. डिस्पाइट दिस फंडामेंटल राईट्स आर द हॉलमार्क ऑफ पर्सनल लिबर्टी अँड मस्ट बी अफेल्ड फॉर द स्पिरिट ऑफ कॉन्स्टिट्युशनलिझम, ठीक आहे. म्हणजे हा जो कीवर्ड होता सरांनी एंड पर्यंत कंटिन्यू केलेला आहे, ठीक आहे. सरांच्या उत्तरामध्ये विशेष काय होतं? सरांनी पॉलिटीचा प्रश्न होता, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आर्टिकलचा वापर केला, एक्झाम्पलचा वापर केला आणि सुप्रीम कोर्टच्या ज्या रुलिंग आहेत त्याचा सुद्धा सरांनी वापर याच्यामध्ये केला. बट जे रुलिंग्स वगैरे होत्या तर त्याचे एअर जर लिहिलं असतं तर ते अजून खूप जास्त भारी वाटतं. बट त्याच्यासाठी तुम्हाला ते पाठांतर असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे जे आहे तर हे स्नेहल दायगुडे मॅडमचं आहे. 108 रँक त्यांचा होता 2018 साली, ठीक आहे. तर यांचे उत्तर सुद्धा आपण बघूया, ठीक आहे. हा प्रश्न थोडा बेसिक लेवलचा आहे की व्हॉट इज द रोल दॅट ऑपोजिशन प्लेज इन अ डेमोक्रेसी लाईक इंडिया इन दिस कंटेक्स्ट डिस्कस वेदर अवर पार्लमेंट कॅन बेनिफिट फ्रॉम अ शॅडो कॅबिनेट, ठीक आहे. बेसिकली त्यांनी काय सांगितलं? डिस्कस करायला सांगितलं आणि सुरुवातीला ऑपोजिशनचा रोल काय हे डायरेक्टली त्यांनी प्रश्नांमध्येच तुम्हाला 2 डायमेन्शन विचारले, ठीक आहे. मग हे 2 डिस्कस करणं तुमच्यासाठी मॅन्डेटरी, ठीक आहे. 2 डायमेन्शन 10 मार्काचा प्रश्न आहे, ठीक आहे. तर मॅडमनी काय केलं? ऑपोजिशन पार्टीज कन्सायन्स कीपर आहे हे इंट्रोडक्शन मध्ये खूप छान आहे, ठीक आहे. हे असे कीवर्ड जर वापरले ना एक्झामिनरला जो पण चेक करतो तर त्याला आवडतं. त्याच्यानंतर मॅडमनी पहिलं डायमेन्शन ओपन केलं, ठीक आहे. की ऑपोजिशनचा रोल काय डेमोक्रेसीमध्ये? तर मॅडमनी रोल ऑफ ऑपोजिशन इन इंडियन डेमोक्रेसी. आपण आदित्य श्रीवास्तव सरांच्या आन्सर कॉपीमध्ये बघितलं होतं की जे पण डायमेन्शन असतात तुम्ही जे डायमेन्शन ओपन करतात त्याला जर बॉक्स केलं तर ते जास्त भारी वाटतं आणि वेगळा पॉईंट तिथं तो तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट ठळक ठळक दिसून येतो, ठीक आहे. तर रोल ऑफ ऑपोजिशन मॅडमने लिहिलं, त्याच्यामध्ये मॅडमने आर्ग्युमेंट केल्या. बट याच्यामध्ये हे जे उत्तर आहे तुम्हाला, ठीक आहे, याच्यामध्ये चुका नाही काढत आहे मी. मॅडम आता ऑलरेडी IS आहे, सर्व्हिंग आहे. बट याच्यामध्ये आर्टिकल जर लिहिले असतं, ठीक आहे, इथं मॅडमने काय सांगितलं की इन्शुअर अकाउंटेबिलिटी ऑफ लेजिस्लेचर ड्युरिंग पार्लमेंटरी फंक्शनिंग, ठीक आहे. तर आपण जे म्हणतो की कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते, ठीक आहे. आर्टिकल 75(3) तिथं वापर केला जाऊ शकतो होता. किंवा जर तुम्ही इतर आर्ग्युमेंट बघितलं तर त्याच्यामध्ये मॅडमनी कीवर्ड मेन्शन केलेला आहे, बट आर्टिकल मेन्शन नाहीये.
एक्झाम्पल स्पेसिफिक जे एक्झाम्पल असतात ते मेन्शन नाही. ठीक आहे. आता मला 2018चे एक्झाम्पल माहीत नाही, बट आताचे जर आपण बघितलं तर वायनाईड सॉरी ते केरळला लँडस्लाईड झाली होती बघा, ठीक आहे. त्याच्यावरून सुद्धा संसदेमध्ये त्यांनी क्वेशन रेज केले होते. आता नीट पेपर फुटला होता. त्याच्यावरून क्वेशन रेज करतात. मणिपूरचा जो इश्यू आहे, त्याच्यावरून क्वेशन रेज करतात. तर हे उदाहरणं जर तुम्हाला तुमच्या आन्सरमध्ये रिफ्लेक्ट करता आले, तर तुम्हाला निश्चितपणे जास्त मार्क भेटणार आहे. ठीक आहे. आता मॅडमनी हे जे वाक्य होतं, की टू इन्शुअर फायनान्शियल अकाउंटेबिलिटी थ्रू कट मोशन्स ड्युरिंग पासिंग ऑफ बजेट्स. ठीक आहे. आता हे कट मोशन येतं आपण जेव्हा प्रीलाच अभ्यास करतो त्याच्यामध्ये पॉलिसी कट, इकॉनॉमी कट, टोकन कट हे खूप आपण डिटेलमध्ये वाचतो. हे जर लिहिलं असतं आणि याचं एखादं जर उदाहरण लिहिलं असतं ना, तर हे खूप जास्त इम्पॅक्ट तिथे पाडत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्नामध्येच त्यांनी डिस्कस शॅडो कॅबिनेट बद्दल दुसरा डायमेन्शन टाकला होता. तर मॅडमनी इथं दुसरा डायमेन्शन ओपन केला. सुरुवातीला त्यांनी शॅडो कॅबिनेट ही कन्सेप्ट काय ते डिस्कस केलं. त्याच्यानंतर मॅडमनी आर्ग्युमेंट्स फॉर द शॅडो कॅबिनेट ठीक आहे. हा डायमेन्शन ओपन केला आणि त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम म्हणा, ठीक आहे, ऑपोजिशन कॅपॅसिटी म्हणा, ठीक आहे. त्याच्यानंतर बेटर ट्रेनिंग अँड एक्सपिरियन्स म्हणा, ठीक आहे. त्याच्यानंतर मोर अकाउंटेबिलिटी या प्रकारच्या आर्ग्युमेंट त्याच्यामध्ये केल्या. बट जर तुम्ही कन्क्लुजन पाहिलं तर या कन्क्लुजनमध्ये मॅडम फक्त शॅडो कॅबिनेट बद्दल बोलतात, ठीक आहे. बट प्रश्न काय होता, रोल ऑफ ऑपोजिशन बद्दल सुद्धा होता आणि मग त्याला फॉलो करत होतं शॅडो कॅबिनेट, ठीक आहे. तर रोल ऑफ ऑपोजिशन बद्दल सुद्धा थोडंफार कन्क्लुजन मध्ये लिहिता आलं असतं, निष्कर्षामध्ये लिहिता आलं असतं. एन्फोर्सेस कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी हा कीवर्ड तुम्ही निष्कर्षामध्ये इथे वापरू शकता. ठीक आहे. आता हे जे ह्यावेळेस राज्यसेवा मेन्स लिहितील त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे. तर बेसिकली मला काय म्हणायचं की कॉम्प्रिहेन्सिव्ह आन्सर तुमचं पाहिजे. तुम्हाला डायमेन्शन ओपन कशी करायचे हे कळलं पाहिजे. कीवर्डचा वापर कळला पाहिजे. त्याच्यानंतर GS2चं उत्तर लिहिताय त्याच्यामध्ये जे कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल तुम्ही प्रिलिम्ससाठी पाठ केले ते तुम्हाला त्याच्यामध्ये उतरवता आले पाहिजे. सुप्रीम कोर्टच्या ज्या पण रुलिंग्स आहे, ठीक आहे, त्या सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये जर एअर लक्षात ठेवता आलं आणि त्यानुसार जर तुम्ही लिहिलं तर ते खूप भारी वाटतं. इम्पॅक्टफुल असतं, ठीक आहे. आणि न्यूजपेपर जर तुम्ही वाचत असाल किंवा एक जनरल अवेअरनेस असेल तरी सुद्धा तुम्ही करंटचे जे एक्झाम्पल आहे ते सुद्धा तुमच्या आन्सरमध्ये रेप्लिकेट करू शकता. ठीक आहे. तर आजच्या पुरतं एवढंच होतं. तुम्हाला कसं वाटलं हे सेशन मला कळवा. कंटिन्यू करायचं की नाही करायचं. टॉपरच्या कॉपीजचं अनालिसिस करायचं की नाही करायचं हे तुम्ही मला कळवा. ठीक आहे. थँक यू सो मच. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय.